सकाळची सुरुवात झाली बायकोच्या गावाकडच्या शांत आणि सुंदर शेतात. कोवळं ऊन, थंड हवा आणि आजूबाजूला हिरवागार वातावरण. दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह झाली. मी आणि माझा मुलगा कोवळ्या उन्हात खेळत बसलो होतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळा थकवा निघून गेला. दुसरीकडे मेहुणा आणि मेहुणी शाळेला जाण्याच्या गडबडीत होते. सगळीकडे धावपळ सुरू होती. पण त्या गडबडीत एक वेगळी मजा होती. थोड्या वेळा मी पण मस्त घरचं जेवण केलं. गावाकडच्या जेवणाची चवच काही वेगळी असते. दुपारी द्राक्षाच्या शेतात जाऊन शांतपणे बसलो आणि तिथेच माझ्या ब्लॉगचा एडिट करत होतो. आजूबाजूला द्राक्षाची वेल, पक्ष्याचा आवाज आणि एकदम शांत वातावरण. काम करताना मन फ्रेश होत होतं. संध्याकाळी मी आणि बायको मिळून एक मस्त रील शूट केला. ते तुम्ही अगोदरच पाहिला आहे. आणि दुसरीकडे आमचा पिल्ला एकटाच खेळत होता, कारण त्याच्यासोबत कोणच नव्हते. मुलासोबत खेळत खेळत दिवस कसा गेला कळालं नाही आणि रात्र झाली झोपून गेलो. आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पाटीलचा कामागा तयार झाला आणि घरी निघायची तयारी सुरुवात झाली. त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे आमचे मामा ट्रॅक्टर धुत होते. ते सीन पण मस्त होते. आमचे वैशू एक्झाम असल्यामुळे शांतपणे स्टडी करत बसली होती. शेतातल्या म्हशी, आजूबाजूचं वातावरण, सकाळची धावपळ हे सगळे छोटे मोठे मोमेंट्स कॅमेरामध्ये घेतले. गावाकडच्या त्या साध्या गोष्टी पण खूप स्पेशल वाटतात. शेवटी सगळ्यांना बाबा बोलून पाटील निघाला गावाला. पण सोबत मेहुणीला घेतलं, कारण तिच्या कॉलेजमध्ये तिला ड्रॉप करायचं होतं. तिला कॉलेजला सोडून पुढे पाटील निघाला घरच्या कुलदैवताला, कारण अमावस्या असल्यामुळे दर्शनाला गेलतो. मंदिरातील शांतता, घंटाचा आवाज आणि तो डिवाइन फील मन अगदी शांत झालं. देवाला नमस्कार करून प्रदक्षिणा घालून पाटील निघाला पुढे. देवाच्या दर्शन करून परत पाटील निघाला गावाला. गावी टाकळीला पोचलो तर मॉम स्वयंपाक करत होते आणि बाबा पण जेवायला बसले होते. मग काय पाटील पण सगळ्यांसोबत जेवण केलं. थोडा रेस्ट केला आणि परत रुटीन लाईफ सुरू झालं. पाटील निघाला ऑफिसला मजदुरी करायला. मंडळी, मी आता मजदुरी करतो. तुम्ही ब्लॉग कसा वाटला लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करून नक्की कळवा. बाय बाय.